सो आता मी पोचलोय आणि खूप भूक लागली आहे कारण का सकाळपासून नाश्ता नाही केलाय. थोडी कुरकुरीत आहे ना आणि गुळाची आहे, वेगळीच चव आहे. राईट या सूरज तर जिंकला. आता गवत का छोटी गाडी घरी जायला गाडी मिळाली. काय रिक्षा आहे, काय ट्रक मिळाला, ट्रकनी जाऊया घरी. चला काहीतरी हॅलो. निघालो आता पेरूची वाडी, जी फेमस जागा आहे तिकडे जायला. सो थिंग्स टू डू इन नाशिक हे तुम्हाला मी दाखवणार आहोत. सो आता आम्ही निघालो द्वारकापासून पेरूच्या वाडीला जायला. सो आम्ही राहत होतो द्वारका सर्कल जवळ. सो द्वारका सर्कल पासून पेरूची वाडी ह्या लोकेशनपर्यंत उबरने आमचे घेतले 220 रुपये. सो बेसिकली हा डिस्टन्स आहे 35 ते 40 मिनिटांचा. एंट्रीच्या समोरच खूप मोठी पार्किंग आहे 4 व्हीलर्स आणि सगळ्या व्हेकलसाठी. आणि आतमध्ये तुम्ही एंटर केल्या केल्या खूप सुंदर असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत. चॉकलेट्सचे, फ्रेम्सचे, ज्वेलरीजचे, असे वेगळे वेगळे प्रकारचे खूप स्टॉल्स आहेत. आणि समोरच भाजीवाले आहेत, एकदम ताजी भाजी ते घेऊन बसतात. असे खूप व्हरायटीज तुम्हाला एंटर केल्या केल्याच दिसतील. तुम्ही इवन स्कूल पिकनिक्स पण घेऊन येऊ शकता कारण का पार्किंग खूप मोठी आहे. स्कूल पिकनिक्सच्या बस लावण्यासाठी पण तिथे खूप मोठी प्रशस्त पार्किंग आहे. थोडी गर्दी आहे. सो आधी आम्ही डायरेक्ट खायला जाणार आणि मग बघणार काय करायचंय ते. खूप गर्दी आहे. आम्ही बसतो आतमध्ये. मस्त जागा. सो नॉर्मली इथे मिसळची प्राईस आहे 120 रुपये, पण इट इज वर्थ इट कारण का पावाची साईज पण खूप मोठी आहे. तुम्ही सिंगल पाव जरी घेतली तरी 10 रुपयाला आहे, पण पावाची साईज खूप मोठी आहे. पाव खूप फ्रेश आहेत आणि प्लस मिसळसोबत तुम्हाला तर्री, रस्सा, पापड, दही अशा खूप गोष्टी येतात. रस्सा आणि तर्री, जिलेबी गुळाची आहे. सो आम्ही शनिवारी गेलेलो म्हणून गर्दी प्रचंड होती, पण आम्हाला वेटिंग सुद्धा नाही मिळालं आणि ऑर्डर सुद्धा आमची 5 मिनिटाच्या आत आली. सो सर्व्हिस 10 on 10 आहे इकडची. आणि थोडीशी तर्री पण टाकू नसेल ना जास्त. नाउ लेट्स ट्राय. तरी तिखट आहे. मागवली ही वाली खादी आहे, ही वाली पेरूची आहे. पेरूची लस्सी. थोडी कुरकुरीत आहे ना आणि गुळाची आहे, वेगळीच चव आहे. एकदम क्रिस्पी आहे. जिलेबी छान आहे. 10 out of 9 देऊ शकतो आपण. बेस्ट जिलेबी, ट्राय करा. आणि मग आम्ही एक्सप्लोअर करायला गेलो द रिअल पेरूची वाडी. ॲक्च्युली आतून खूप मोठी आहे. इथे छोट्या मुलांसाठी पण खूप अट्रॅक्शन्स आहेत, बर्ड्स पार्क आहेत, अशा खूप गोष्टी आहेत. छोट्या मुलांसाठी तर धमालच आहे, पण आपल्या एजच्या लोकांसाठी पण एक दिवसासाठी रिलॅक्स मजा करण्यासारखी ती एक जागा आहे. पक्ष्यांची वाडी बघायची. ते बघ गोल्ड बार काढणार का सूरज? कितीला आहे? 100 रुपये एंट्री आहे. 30 सेकंड मध्ये एका हाताने तो बार जर तुम्ही बाहेर काढला तर विनाला 500. माझा तर हातच जाणार. बघ चलो ट्राय करतोय. जर का सूरजने काढलं
30 सेकंड मध्ये थांब तर त्याला 500 रुपये मिळेल. 30 सेकंड ओनली. निघल पकड काहीतरी प्रयत्न कर. सूरज 500 रुपये जिंकशील. काढ. काय गाडी घेऊन कमॉन. आउट झालेला आहे. एकदम आता हात तिथपर्यंत पोहोचत नव्हता पण ते खूप जड आहे. मी 22 सेकंदात काढले असं काकी सांगतात. हे 9 सेकंदात पण ना, नो ताकद. हे पण आहे, खेळायचं आहे का, अजून पैसे खर्च करायचे का? किती आहे? 100-50? काय नाही होणार आहे तुझ्याकडून, पण तरी करूया. 50 काय नाही 36 म्हणजे ह्याची टोटल 36 कसं आहे ते बघ. हां मग त्यानुसार टाक, बघू काय मिळतं. नशीब शेवटी 8 झालं. 8 12 18 22 26 काय आहे 26 वर? हे बघ तुला हे मिळालं. हे अरे काहीतरी जिंकला तू. चल पैसे तर वेस्ट नाही गेले ना. 50 रुपयाचे 50 रुपये तरी आले. एक नंबर. शाबाश. आयडिया. सूरज तर जिंकला. आता सुयश मोरे. साऊंड बघ ट्राय तर कर. बेस्ट. तेव्हा तिकडे बॉल आहे फक्त. ला काहीतरी आहे. तो का छोटी गाडी. गाडी काहीतरी. सो हे आहे VR म्हणजे व्हर्च्युअल रियालिटी. सो त्या बॉक्समध्ये तुम्हाला रोलर कॉस्टर किंवा असे हॉरर असं काय काय दिसतं. सो मुलं धमाल करत होती, पडत होती, मजा मिळाली ना त्याच्याशी मतलब. ते साड्या आहेत छान छान. केलं असं ते विटा काढण्यापेक्षा. हे मला करायचंय, पाय दुखतो त्याचे. करूया. 10 मिनिटाचे 100 रुपये. हे करू शकतो. फिशचं. अरे हा ते करायचंय का तुला सूरज? बुलचं. हे काय आहे? अच्छा गोल 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 फिरणार काय? बापरे. प्रयत्न चालू आहे त्या पोराचे. सगळे लोक बघायला उभे आहेत. ऑडियन्स. पडला बिचारा. कर रे ऑडियन्स बघ. कर.
वेल डन. थोड्या वेळ तरी टिकला, 10 सेकंड तरी टिकला तो त्याच्यावरती. आता नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट, लेट्स सी. छान आहे जागा, म्हणजे असं मजा येते. छोट्या मुलांसाठी आहे, बट स्टील यू कॅन एन्जॉय इफ युअर हार्ट इज ऑल्सो स्मॉल. करूया का ह्याच्यात? मी पहिला हारेन. थरथरतात हात. हा, हे आपण मोबाईलवर खेळतो ना, मॅच द सेम कलर वाला. ते रेड ऑलरेडी ते करूया का? विक्रेता आहेत. आता आपण जाऊया ते बघायला, बर्ड्स. बर्ड्स कुठे आहेत? हे बघ इथे याच्यामध्ये पक्ष्यांची वाडी. 9 इयर अबाव आहेस की 9 इयर बिलो आहेस? म्हणजे आपले 200 रुपये. 9 इयर बिलो सांग. तुला कसं वाटतं? 9 इयर बिलो सांग. आता घेणार नाही. 200 रुपये तिकीट आहे. आता तिथे घालायचे. इथून काढायचं आहे. ओके चल. नाही दिलं तू. चला पक्षी लोक बघायला. पक्षी लोक. हो. अरे झोपली आहे बघ कशी क्यूट. सो इकडे चांगली गोष्ट अशी आहे की इकडे सगळे बर्ड असेच ओपन मध्ये आहेत. सो तुम्ही त्यांना हात लावू शकता प्रेमाने, पण विथ केअर, आणि कोणी तुम्हाला काही रेस्ट्रिक्ट करत नाही. हे असेच ओपन मध्ये फिरतायत हे लोक इथे आजूबाजूला. हाय, कोण आहे एवढं क्यूट? कोण आहे एवढं क्यूट? खूप बर्ड्स आहेत. हे बघ, कबूतरच कबूतर, भरपूर कबूतर, कबुतरांचा बाजार. हे बघा, हे पण खरी बदक आहेत. सस्याला मसाज घेऊन येत होती मजा. सो तो बसूनच राहिला मी जेव्हापर्यंत त्याला मसाज देत होतो तेव्हापर्यंत. सो तुम्ही ह्यांना पण हात लावू शकता, प्रेम करू शकता आरामात, पण प्रेमाने. वा, कशी आहे वेगळी. कोणाला हे हनीमून नाही, डोहारे जेवणाची शूटिंग करायची असेल तिथे येऊ शकता. हे कोंबड्या पळतात बघा. कॉक 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 कॉक. ससेच सगळीकडे ससेच. हे सशा चल तिकडे बघायला झालं मी. पोपट, मकाव. कुठे हे ऊस खातात? मला आज कळलं ऊस खातात. हॅलो, हाय. अरे 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 अरे, मारामारी 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 मारामारी. काय चाललंय इथे? एकट्याच मांडी बिंडी घालून बसलाय तो. हॅलो हॅलो. वर बसणारे पक्षी कोणाच्या ते नाही सांगितलंय, पण बघूया. हाय, वी आर कमिंग इन युअर हाऊस. सावत नाही तो कोणते, सावत नाही. हे बघ हे बघ हे बघ हे बघ, चावतो. हे आम्हाला खायला नाहीये, पक्ष्यांसाठी आहे बाय द वे. लेट्स सी विच पक्षी अट्रॅक्ट्स मी.
पक्षी पक्षी काढ जरा. मका त्याला माझी चैन आवडली आय थिंक सो अँड ही इज ट्राईंग टू बाईट इट. ते माझी सोन्याची चैन आणि तो एकदम तोडायचा. ए नो 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 बोला तो ओरडतोय माझ्यावरतीच. नो वाचली माझी चैन. हाय मक्का मक्का काहीतरी बोलतात त्याला. तो काय त्याला माझे केस आवडले आय गेस. काय पाहिजे खायला पण पाहिजे, खांद्यावर पण खेळायचंय. तिकडे त्यांचं काहीतरी इम्पॉर्टंट डिस्कशन चालू आहे. मजा आली इकडे त्या बर्ड सोबत खेळून. आता आम्ही निघतोय. आता आम्ही जाऊ हॉटेलवरती आणि मग रात्री रिसेप्शन आणि मग निघणार. सो लेट सी अजून कुठे गेलो तर भेटूया. स्केच आर्टिस्ट छान काढलं. हम निकल रे है रूमवर जायला. त्यानंतर पुढचा प्लॅन असेल तो डेली व्लॉगमध्ये बघा. हा डेली व्लॉग नाही आहे, हा होता फक्त पेरूच्या वाडीचा व्लॉग. सो जो नाशिकचा डेली व्लॉग येणार आहे त्यामध्ये तुम्ही बघा त्या पुढे आम्ही काय केलं. सूरजने घेतले चॉकलेट्स गर्लफ्रेंडसाठी. तू एवढं खाणार? बर पण घेतले. काकी बघा व्लॉग इथेच संपलेला आहे. आता बघा तो डेली व्लॉगचा व्लॉग की आम्ही नाशिकमध्ये अजून काय काय केलं.